हाय मायस किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? मजेत आहात ना? बरेच राहा, मजेत राहा, मायस किचन बघत राहा। आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 7:30 आणि चालली आहे स्वयंपाकाची तयारी। तर आज बनवणार आहे मटण, हिरव्या वाटणातलं मटण बनवणार आहे गावठी पद्धतीने, आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर त्याआधी माझे थोडेसे काम आहेत, कपडे वगैरे धुवायचे, ते धुवून घेते, कारण की आज सकाळी पाणी थोडं कमी आलेलं आहे, त्यामुळे कपडे वगैरे धुवायला नाही जमले। तर आता धुवून घेते आणि मग भेटते तुम्हाला। कपडे धुवून झाल्याच्यानंतर किचनमध्ये दुपारच्या जेवणाची भांडी होती, ती भांडी घासून घेतली। आणि थोडा माझा घसा खराब आहे, थोडं समजून घ्या मला। आणि भांडे घासून घेतल्याच्यानंतर मटण फोडणीला टाकलं, आणि याची क्लिप ना माझ्याकडनं मिस झाली। फोडणीला म्हणजे फक्त मटणाला हळद मीठ लावलं, 2 कांदे कापले, 1.25 किलो मटण आहे, ते कांदे थोडेसे तेलावर परतून घेतले आणि मग मटण टाकलं। आणि ते हळद मीठ लावलेलं मटण टाकल्याच्यानंतर मटणाला पाणी सुटताना ते पाणी पूर्णपणे आटून द्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मटण पाणी पूर्ण आटून द्यायचं। पाणी आटून दिल्याच्यानंतर जेव्हा आपल्याला पाणी टाकायचं आहे तेव्हा पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं, एवढं लक्षात ठेवा, साधं पाणी टाकायचं नाही मटणामध्ये। गावी गेलेली, तर गावी गेल्याच्यानंतर ती आजीकडे पण गेली भेटायला। तर भेटायला गेल्याच्यानंतर मामाच्या गावाला, तर बघा आजीने माझ्यासाठी एवढे लिंब पाठवले झाडाचे, त्यांच्याकडे झाड आहे माझ्या मामाकडे शेतामध्ये, आणि हे पाहू शकता। आणि ह्या लिंबांचा एवढा मस्त असा वास येतो ना, सुवास, की सांगूच नाही शकत। इथल्या लिंबांची म्हणजे काहीच नाही, इथले लिंब लो आहेत ह्या लिंबांपुढे। हे बघा वालाच्या शेंगा, आणि ह्या पण शेतातल्याच आहेत, म्हणजे आजीने लावलेले झाडं, हे गावठी वालाच्या शेंगा। थोडं का होईना तिने माझ्यासाठी पाठवून देते आजी, हे बघा। आणि लिंब भरपूर असल्यामुळे झाडाला आजीने लिंबाचं लोणचं पाठवलं आहे माझ्यासाठी। आणि तिच्या हातची प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते, खूप आवडीने मी खाते, कारण लहानपणापासून तिच्या हातची चव माझ्या जिभेवर आहे। खूप छान माझी आजी स्वयंपाक वगैरे करते, आणि भरपूर असे लिंब पाठवले। प्रेमी वेगळं असतं आजीचं। हे बघा, कुकरला अजिबात मी मटण लावणार नाही आहे शिजायला, कारण कुकरला मटण लावणं थोडं चव जरा हे होती, चवीमध्ये थोडा फरक होतो, म्हणून मी टोपात मटण शिजवणार आहे। आणि टोपाच्या वरती झाकणी ठेवली आहे, त्याच्यावर पाणी टाकायचं, आणि ते पाणी गरम झाल्यावर तेच पाणी आपल्याला मटणात ओतायचं, आणि ह्या पद्धतीने मटण शिजवा। हे बघा, असं मटणात ओतून द्यायचं हे पाणी, आणि परत झाकण ठेवून परत पाणी ठेवायचं, असं वाफेवर मस्त चांगलं मटण शिजतं। आणि मी तुम्हाला दाखवते पण शिजलेले। हे पहा, लाकडी चमचा मी यूज करते, कारण का आता हे स्टेनलेस स्टीलचे भांडे, त्याला क्रॅश वगैरे पडू नये म्हणून। हे बघा किती सुंदर, एकदम मऊ मटण शिजलं, एकदम व्यवस्थित। आणि कसं मटणावर पण असतं, कारण की खूप असं म्हणजे जुनाट बोलतात, मटण असलं की ते कुकरला लावावं लागतं। आता मी भाकरी करून घेते, आणि नंतर तुमच्याबरोबर मसाल्याची रेसिपी शेअर करते, आपल्याला जे वाटण लागेल त्याची। मी मसाला काढला आहे, इकडे तुम्हाला खोबरं दाखवलं, अर्धी वाटी ती घेतले कापून, असे तुकडे करून, तुम्ही किसून पण घेऊ शकता। इकडे हिरव्या मिरच्या घेतल्यात, आणि हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीवर, तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर कमी घ्या, जास्त आवडत असेल जास्त घ्या। तर आमच्याकडे तिखट खातात झणझणीत। इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7-8, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे, हे 2 कांदे, गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतला एक छोटा, वेलची घेतली आहे, तोडून घेतली ती, आणि मिक्सरमध्ये वाटल्या गेली पाहिजे। दालचिनीचा तुकडा घेतला आहे, जास्त नाही, एवढाच तुकडा घेतला आहे दालचिनीचा। 4 लवंगा घेतल्यात, आणि 5 काळी मिरी घेतली आहे 5, 1 चम्मच धने घेतलेत मोठे चम्मच, आणि खसखस घेतली। आपल्या मसाल्यातला चम्मच असतो ना, त्या चम्मचनी 1.5 चम्मच खसखस घेतली आहे। हिच्यात माझ्याकडे दगडफूल नाही आहे आणि जावित्री नाही आहे, तुमच्याकडे जर असेल तर नक्की टाका। आणि हे बघा, चक्री फूल पण घेतलं आहे, थोडंसंच घेतलं आहे तोडून। आता हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचं एकदम छान। आणि मेन काम हिच्यामध्ये राहिलं आपलं कोथिंबीर पण घ्यायची, आपल्याला वाटताना घ्यायची पण कोथिंबीर। आता मी मसाला भाजून घेते। हे पहा, कांदा मी टाकला आहे बघा भाजायला, एका साईडनी छान भाजला आहे कांदा, आणि आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून घेतला आहे, आणि अशा पद्धतीने मस्त काळा करून घ्यायचा कांदा।
गावच्या ठिकाणी कसं कांदा चुलीत टाकतात तर छान भाजून निघतो. आता आपल्याकडे इकडे सोयी नाही आहे तशी, तर मी आपल्या गॅसवरच मस्त भाजून घेतला आहे. आता मिरच्या भाजूया. ह्याच पद्धतीने सगळा मसाला भाजून घेते मी. हे तव्यामध्ये तेल टाकलं आहे मी. आता आपण खोबरं टाकूया. ह्या पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं. जास्त एकदम काळं काळं नाही करायचं, कारण मग चव जाते. आता मी खोबरं काढून घेते. तेजपत्ता टाकते पहिला. तेजपत्ता चांगला लाल झाला का हे सगळे मसाला टाकून द्यायचा, धने वगैरे. आणि धने काळे करायचे नाही, काळे नाही करायचे धने, थोडेसे असे लालसर करून घ्यायचे. आणि मग हे सगळा मसाला त्याच्यात टाकायचा. छानपैकी परतून घ्यायचा. आता आपण गॅस बंद करूया, नाही तर मग आपले बाकीचे मसाले सगळे जळून जातील, त्याने अगोदर भाजून घेतलेले आहेत आपण सगळे. ही पद्धत माझ्या आजीची पद्धत आहे आणि ती असेच सगळ्या भाज्या बनवते. चिकन मटण खूप छान लागतं. तव्याला आपले थोडासा मसाला लावूया. कोथिंबीर घेतली मूठभरून आणि हा की आपण मिक्सरला वाटून घेऊ. पाट्यावर वाटलं तर आणखीच एक नंबर लागतो. माझ्याकडे पाटा पण आहे, पण सध्या आता त्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यावं लागेल, थोडा वेळ नाही, म्हणून मी मिक्सरला लावते. आता आम्ही वाटून घेतलं आहे. आता फोडणी करूया आपण. हे तेल गरम झालं आहे. आता आपण मसाला टाकूया. मसाला आपण भाजून घेतलेला आहे, म्हणून एवढी आपल्याला परतवायची गरज लागणार नाही. मसाला जास्ती वेळ पाहू शकता, लगेच त्याला असं तेल सुटून जातं, कारण अगोदरच आपण मसाला भाजून घेतलेला आहे ना. आणि गरम पाण्याचाच वापर करायचा. त्याच्या भांड्याला राहिलेला मसाला आहे तो पाणी टाकून मी काढून घेतला आहे आणि तो पण रश्श्यामध्ये टाकला आहे पाणी मसाल्याचं. आणि पाहू शकता कालवणाला कलर किती सुंदर आला आहे. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. आणि याला छान आता उकळी येऊन द्यायची आहे, कारण मग गॅस बंद. कालवणाला छान उकळी फुटली आहे. आता गॅस कमी करूया आणि 5 मिनटं कमी गॅसवर ठेवूया. हे छान तरी आली आहे कालवणाला. आणि जास्ती घट्ट पण नाही, जास्ती पातळ पण नाही, मीडियम केले. भाकरीबरोबर मस्त चुरून खाण्यासाठी एक नंबर झाले. आणि हे आहे हिरव्या वाटणातलं मटण. तर कसं वाटली रेसिपी नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. एक नंबर लागेल, तुमच्या घरच्यांना पण आवडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.